श्री गुरुदेव दत्त. येत्या मकर संक्रांतीला चुकूनही या 5 वस्तू कोणाला देऊ नका, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी येईल. मंगळवारी 14 जानेवारी 2025 रोजी यंदाची मकर संक्रांती आलेली आहे. यंदाचे सूर्याचे हे मकर संक्रमण बेलनाकार उपवाहन गोड आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे. मकर संक्रांतीला स्नान, दान, जप, तप इत्यादी शुभकार्य तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यकाळाची देखील प्राप्ती होत असते. फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात करायच्या असतात. यंदा आपल्याला 14 जानेवारीच्या सकाळी 8:45 पासून सायंकाळी 4:54 त्या गोष्टी करता येतील. तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रातचा एक दिवस सोडून द्यायचा, कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील आपण दानधर्म करू शकता. म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्योदयापर्यंत वानवसा म्हणणे किंवा मकर संक्रांतीच्या निमित्तानं करण्यात दानधर्म म्हणा. या दिवशी आपण काही वस्तू गरजू लोकांना तसेच विवाहित महिलांना, सुवासिनींना देत असतात. पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू त्या देणे टाळायचं आहे. कोणत्या त्या वस्तू ज्या दान देणे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम आदित्याय नमः नक्की लिहा. 20 ते 30 डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचे उत्तरायण सुरू होत असतात. यंदा ते 20 डिसेंबर 2024ला सुरू झालं तरीही मकर संक्रांतीलाच काही भागामध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं. त्या यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवतात आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो. धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणामध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचे दार उघडणे असणं. म्हणूनच तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धाची बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूशय्येवर पडलेले होते तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहत होते, कारण त्यांना मोक्ष मिळावा. म्हणून तर अशा धार्मिक दृष्टी सर्वांच्या महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो, जेणेकरून त्याचा पुण्यकाळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याची मदत होईल. पण यामध्ये काही वस्तू संपूर्ण वर्ज्य करायच्या आहेत. यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू. बघा, सणवार म्हटलं की खरेदी आलीच. आपण वेळोवेळी गोष्टी सणावाराच्या निमित्ताने विकत घेत असतो, पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही. हे खरं आहे की आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो, पण तो घेण्यासाठी अश्विन अमावास्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शनिवारचा दिवस तुम्ही निवडू शकता. कारण असं म्हणतात, झाडू हा नेहमी कठोर वरादिशिवाय खरेदी करा. शनिवार हा दिवस कठोर वार मानला जातो, म्हणून झाडू खरेदी करायचा असेल तर कोणत्याही महिन्यातील शनिवारी झाडू खरेदी करावा. तसेच आपल्या चॅनेलवरती खराब झाडू कोणत्या दिवशी घराबाहेर टाकावा तसेच झाडूविषयी सर्व नियम याबाबत एक व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही तो नक्की पहा आणि झाडूविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या. मकर संक्रांती दिवशी झाडू खरेदी केला तर त्या कारणाने आपला झाडू विक्रेत्याला आपण त्याची किंमत म्हणून पैसे देऊ, पण चुकीच्या दिवशी झाडू घेतली ही एक चूक आहे. तेथे आपण पैसेही खर्च केले ही एक चूक आणि पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे अशी ही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणाम दरिद्र आपल्या सर्वांच्या वाट्याला येते. घरातील झाडू या दिवशी कोणत्याही नजरेला पडू देऊ नये. यासाठी सूर्य उगवण्यापूर्वी घरातील महिलांनी घर व घराची परिसर झाडून घ्यावं. या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. मंदिरामध्ये झाडूचं दान करणे हे भाग्याचे लक्षण आहे, पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असताच. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही, कारण संक्रांत असेल किंवा कोणतेही दान असेल तर तेथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो. बरेच जण आजकाल आपल्या मुलींच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना घ्यायला घेतात पाहतात. पूर्वीच्या काळाची लोक काही वस्तू देण प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीला लग्नामध्ये झाडू, सुपलीपासून तर सगळेच दिलं. पण अशा चुका टाळायच्या आहेत. काही गोष्टी वर्ज्य असतात त्या मात्र आपण अजिबात देऊ नये.
दुसरी वस्तू म्हणजे की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात. बरोबर आहे. शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पीडा, शत्रू, समस्या असल्यास शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात किंवा अमावास्येला सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची दूर होऊन त्यांना आशीर्वाद ते दान करणाऱ्याला प्राप्त होत असते. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि पिता पुत्राचा एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही. मकर संक्रांत हा सूर्याचा उपासनेचा सण आहे, त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नयेत. तसेच महिला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करतच असतात. तर वाणामध्ये सुद्धा खाद्यतेलाचे एखादं लहान पॉकेट किंवा काही हेअर ऑइल, सुगंधित तेल असे तर वाणाला देऊ असा विचार करत असतात. तर कृपया त्याच्याकडून ही चूक होणे टाळा. तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मी आहात आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर याचा परिणाम उलट होऊ शकतो. आता तिसरी वस्तू पाहू. या वस्तू सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही. बराच वेळ महिला मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू करत आणि हळदी कुंकू म्हटलं की काही वाण वस्तू सुद्धा एकमेकींना देतात किंवा घेतात दिसतात. त्यामध्ये काही संसार उपयोगी साहित्य सुद्धा वाण म्हणून वाटले जाते. यामध्ये किसणी, बटाटा वगैरेची साल काढण्यासाठी पिलर, पिझ्झा कटर किंवा मेकअपचे साहित्य सुद्धा महिलांना कामात येऊ शकतात. म्हणूनच सेफ्टी पिना वगैरे सुद्धा महिला वाणामध्ये देतात. तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या, पिना म्हणजे काय, एक प्रकारचे लोखंडच या दिवशी धारदार, टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणे. याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचं असेल किंवा काही दानधर्म करायचं असतो त्यामध्ये अशा टोकदार, धारदार किंवा लोखंडी वस्तूचे दान अजिबात करायचं नाही. पुढची चौथी वस्तू म्हणजे कपडे. मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही किंवा किंक्रांतीच्या दिवशी सोडल्यानंतर साधारण रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्याचे दानधर्म केलं तर तो सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमीपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल. त्यामुळे कपड्याचे दान करताना सुद्धा आपण त्यामध्ये ब्लँकेट, चादर किंवा उबदार कपडे गरजू लोकांना दिले की खरंच गोरगरीब लोकांना याची मदत होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्याला प्रसन्न होतात. कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं. कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचं काम करतो. म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दानाचं धनी म्हणतो. कारण कोणतीही किंमत आपण या सूर्यप्रकाशासाठी मोजत नाही. याशिवाय आपले पितृदोष आपल्यावर प्रसन्न होतात जर आपण मकर संक्रांतीचे हे दान त्यांच्या नावाने केले तर. पण काही जण काय करतात, थोडेफार वापरले कपडे असतील ते दानात, पण असं अजिबात करू नका. याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपण येईल अशा पद्धतीने होऊ शकतो. त्यावर होणारा खर्च म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं. दान किंवा वाण स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेल्या वस्त्र द्यायचं असतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणि नेहमी लक्षात ठेवा की आपण दुसऱ्यांना जे काही देतो त्याचं प्रकारे आपल्याला परत मिळालं म्हणून देताना चांगलंच द्या, म्हणजे आपल्यालाही त्याचा चांगलाच फळ मिळतो. पुढची आणि शेवटची वस्तू ही की महिला हळदी कुंकू करूया म्हणून वाणाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात. पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लास्टिकच्या घेताना दिसून येतात. कारण स्वस्तात मस्त पर्याय वाटतो म्हणून. पण आधुनिकता किंवा पैसे वाचण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मात पवित्र सणाचा मूळ गाभाचा विसरत आहेत. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो. कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दानधर्म किंवा वाण देणे या गोष्टीसुद्धा त्यामध्ये येतात. पण मग त्यासाठी सुगडात पुजलेल्या जाणाऱ्या भाज्या, फळ, तिळगुळ यांनाच खरं वाण ववसा म्हटलं जातं. पण हळूहळू या गोष्टीची जागा वेगळ्याच वस्तूची घेतली आहे. हिंदू धर्मामध्ये हे सांगितलं आहे की भांडे वगैरे जरी आपल्याला दानधर्मामध्ये द्यायची इच्छा असेल तरी पण तांबं, पितळ, चांदी, सोनं याचं धातूंना महत्त्व द्यावं.
प्लास्टिक, लोखंडी, ॲल्युमिनियम या धातू नाही. आणि मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र, तिळपात्र, नवे भांडे, सोने दान करावे हे ऐकतात, पण करतो मात्र यांच्या उलट. दान हे सतपात्री असावं, गुप्तपणे करावं, आपल्या कृतीनुसारच करावं, पण त्यांना काय देणे आपल्यासाठी हिताचं आहे, काय धोक्यात आहे याचा विचार करून पुढचं पाऊल टाकणं फार महत्त्वाचं आहे. ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होय. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दानधर्म असेल किंवा हळदी-कुंकवाचा निमित्ताने द्यायचा वाणवस्तू असेल, त्यामध्ये कोणत्या वस्तू देणे टाळायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी.